बच्चू कडू यांना मोठा धक्का बसलाय। प्रहारचे आमदार राजकुमार पटेल हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। 10 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी काढल्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं। आमदार राजकुमार पटेल यांनी आता भूमिका स्पष्ट केली आहे। धारणीत कार्यकर्ता मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली आहे। आमदार राजकुमार पटेल यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज दहाटे। बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे आमदार राजकुमार पटेल जे 10 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे। या संपूर्ण विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी आमदार राजकुमार पटेल आहे। भैया काय सांगणार, तुम्ही 10 तारखेला पक्षप्रवेश करणार आहे? 10 तारखेला माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेब मेळघाटामध्ये येत आहे आणि आज एक संवाद मेळावा, कार्यकर्त्याचा संवाद मेळावा घेतलेला आहे आणि त्या मेळाव्यात सगळे कार्यकर्त्यांना मी हे सांगितलं की बच्चू भाऊ तिसरी आघाडी करत आहे आणि तिसरी आघाडीमध्ये मला तरी असं वाटत नाही की आपण निवडून येऊ शकतो म्हणून। मग त्या हिशोबाने मी शिंदे साहेबांसोबत बोललो की अशी मेळघाटामध्ये ही परिस्थिती आहे आणि परिस्थितीनुसार माझी इच्छा आहे की बा मी शिवसेनेमधून लढण्याची माझी इच्छा आहे। जर तुम्ही मला एबी फॉर्म देत असाल तर त्या हिशोबाने शिंदे साहेबांनी सगळे त्यांचे जे कोर कमिटी आहे त्यांच्याशी बोलणं केलं आणि बोलणं झाल्यानंतर मग असा निर्णय केला की मी म्हटलं ठीक आहे, आता मी एक 5-6 तारखेला आपल्या इथलं जेवढे माझे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी मी बोलतो आणि ते बोलल्यानंतर सगळे कार्यकर्त्यांची सहमती असेल तर 10 तारखेला प्रवेश करू। मी त्यांना सांगून आलो नाही, म्हणजे भाऊ तिसरी आघाडीमध्ये मला माझं काही जमत नाही, मला कुठेतरी जावं लागेल, महायुतीकडे जावं लागेल, महाविकास आघाडीकडे जावं लागेल। पण त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही एक काम करा, तू निवडून आला पाहिजे, तू माझ्यासोबत नाही राहिला तरी चालते पण तू निवडून आला पाहिजे, कारण मेळघाटची जनता तुझ्यावर खूप विश्वास आहे। कदाचित तू निवडून आला नाही तर आदिवासीच्या काही खरं नाही। मग सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।